नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की महादेवाच्या पिंडीची पूजा करताना आपण महादेवाच्या पिंडीचा पंचामृताने अभिषेक करतो। फळे, फूल, धोत्र्याची फुलं, पांढरी फुलं आपण देवाला अर्पण करतो। पण काही वस्तू अशा आहेत की ज्या शिवपिंडीवर अर्पण करत नाही। कसं आहे ना, महादेव मनातील इच्छा पूर्ण करतात असे आपण ऐकलेच असेल, परंतु याची आराधना करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही। महादेवाच्या पिंडीची पूजा करताना काही वस्तू चुकूनही अर्पित करू नये। चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत। तर महादेवाच्या पिंडीवर शंखाने पाणी चढवू नये, कारण महादेवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचे वध केले होते। शंखाला याच राक्षसाचे प्रतीक मानले जाते, जे विष्णूचे भक्त आहेत, म्हणून विष्णूची पूजा शंखाने होते, परंतु महादेवाची नाही। म्हणून शंखाने महादेवाच्या पिंडीवर पाणी चढवू नये। त्यानंतर शिवपिंडीवर तुळसही अर्पित करू नये, कारण प्रभू विष्णूने तुळशीला पत्नी रूपात स्वीकार केले आहे, म्हणून महादेवाला तुळस अर्पित केली जात नाही। तिसरे म्हणजे महादेवाच्या पिंडीवर तांदळाचे तुकडे म्हणजे अक्षता ही वाहत नाही, कारण अक्षदा म्हणून अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजे। तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात, म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नये। त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू चढवू नये, कारण हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहेत, जेव्हा की महादेव वैरागी आहेत, म्हणून त्यांना कुंकू चढवत नाही। त्यानंतर नारळ पाणी ही महादेवाच्या पिंडीवर अर्पित करत नाही, कारण नारळाचे पाणी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे महादेवाला अर्पित केले जात नाही। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतली महादेवाच्या पिंडीवर कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या अर्पित केल्या जात नाही। मित्रांनो, मी आशा करते की हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर नक्की करा, आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।